भाजपचे डॉक्टर राजू पोद्दार विजयी झालेत। भाजपला 679 मतं मिळाले तर काँग्रेसला केवळ 130 मतं मिळाले। नागपूरमध्ये भाजपची विजयी पताका पाहायला मिळते। नागपूरमध्ये भाजपचे राजू पोद्दार हे विजयी झालेले आहेत। त्या ठिकाणी काँग्रेसचे अतुल लोंढे हे निवडणुकीच्या मैदानात होते। मात्र ज्या पद्धतीने आपण पाहतोय नागपूर हे भाजपचं होम ग्राउंड आहे, त्या ठिकाणी नागपूरमध्ये भाजपची आता विजयी पताका पाहायला मिळते। डॉक्टर राजू पोद्दार हे विजयी झाले आणि याबद्दल आपण अधिकची माहिती घेऊयात। आमचे नागपूरचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। तेजस, नागपूरमध्ये अपेक्षित होतं त्या पद्धतीने भाजपचे उमेदवार राजू पोद्दार विजयी झाले। सध्या कशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळतंय? नक्कीच कल्याण बघावं लागेल की 682 मतं जे आहेत ते राजू पोद्दार यांना मिळाले, तर 130 मतदान जे आहे ते अतुल लोंढे यांना मिळाले आहेत। 11 मतं जे आहेत ते अवैध ठरले आहेत। संपूर्ण निवडणुकीत जर बघितलं असेल तर काँग्रेसला आपले मतं जे आहेत ते टिकवता आले नाही। आपण जर बघितलं असेल तर काँग्रेसला जे आहेत 130 मतं मिळाले आहेत, म्हणजे काँग्रेसचे 39 मतांचे विभाजन झाले आहे। तर 99 मतं जे आहेत ते एकूण महाविकास आघाडीचे फुटले आहेत। त्यामुळे 100च्या वरती मतदान जे आहे ते राजू पोद्दार यांना मिळाले आहे। त्यामुळे स्वतःच महाविकास आघाडीला काँग्रेसला जे आहेत ते एकूणच जे आहे ते मतदान टिकवता आलं नाही। याचा फटका जे आहे ते आता काँग्रेसला बसला आहे आणि याचा फायदा जे आहे ते भाजपचे राजू पोद्दार यांनी घेतलेला आहे। तर एकूणच जर बघितलं असेल तर भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा अन्य नेत्यांनी जे आहे ते नागपुरात कंबर कसली होती आणि मताचे विभाजन जे आहे ते काँग्रेसच्या करण्यात त्यांना यशस्वी ठरलेले आहे। ज्या पद्धतीने बघितलं असेल तर पुन्हा एकदा अंतर्गत वाद जे आहे काँग्रेसच्या दुफाडून बाहेर येणार आहे, कारण की 99 मतं फुटणं म्हणजे हे अपेक्षित नव्हतं आणि ते अपेक्षित जे आहे ते भाजपने करून दाखवलं। त्यामुळे एकूणच जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीनं सुरुवातीपासून जे निवडणुकीला बघितलं असेल तर बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी जे आहे ते भाजपने प्रयत्न केलं होतं। मात्र काँग्रेसने याला जे आहे ते उमेदवार अतुल लोंढे दिला। या संपूर्ण परिस्थितीवर बघितलं असेल तर या मताच्या गणितामध्ये, विभाजन करण्याच्या गणितामध्ये भाजप यशस्वी ठरलेली आहे आणि 39 मतं स्वतः काँग्रेसचे फुटले आहेत। त्यामुळे अंतर्गत नाराजी किती काँग्रेसमध्ये नागपुरात असेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण की 99 मतं जे आहेत ते महाविकास आघाडीचे फुटले आहेत। त्यामुळे 682 मतं जे आहेत ते भाजपला जे आहे ते अपेक्षित प्रमाणे मिळाले। त्यामुळे उत्साहाचे वातावरण सध्याच्या घडीला भाजपमध्ये जे आहे ते नागपुरात पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल यांचा बालेकिल्ला हा ओळखला जातो। त्यामुळे ज्या पद्धतीने रणनीती जी भाजपने आखली त्या रणनीती यशस्वी ठरल्या जे आहे त्या नागपुरात पाहायला मिळत आहे। कल्याणी, तेजस, काँग्रेसची एवढी मतं नेमकी कशी काय फुटली, नेमकी काय रणनीती वापरण्यात आली, काय माहिती मिळते? एकूणच जर बघितलं असेल तर सुरुवातीपासून या निवडणुकीत जे आहे ते उत्साहाचं वातावरण तर भाजपच्या गटात होतं, तर निराशेचं वातावरण हे काँग्रेसच्या गटामध्ये होतं। ज्यावेळेस उमेदवारीची ज्या दिवशी घोषणा झाली त्या दिवशी बघितलं असेल तर काँग्रेसचे विकास ठाकरे जे इथले आमदार आहेत ते त्यावेळेस गैरहजर होते, इथले नगरसेवक गैरहजर होते। उमेदवारीवरनं जे आहे ते रस्सीखेच पाहायला मिळत होते, गटातटाचे राजकारण पाहायला मिळत होतं। सुनील केदार यांची वेगळा गट होता तर विकास ठाकरे यांचा वेगळा गट होता। त्यामुळे विभाजनाचा फायदा जे आहे ते भाजपला मिळालेला आहे। एकूणच काँग्रेसचे निरीक्षक असलेले नितीन राऊत यांच्यावर काँग्रेसच्या नगरसेवकांनी जे ते आरोप लावलेलं होतं, त्यामुळे या संपूर्ण निवडणुकीत जे आहे ते भाजपने कंबर कसली होती। मात्र निराशेचा गट जे आहे ते काँग्रेसमध्ये पाहायला मिळालं होतं। राजू पोद्दार जे स्वतः उमेदवार होते ते स्वतः जे आहे ते काँग्रेसचे नगरसेवक असतील किंवा मग अन्य नगरसेवकांना जे आहे ते भेटीगाठी केल्या। मात्र यामध्ये संपूर्ण निवडणुकीत जर बघितलं असेल तर अतुल लोंढे यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांची नागपुरात बैठक घेतली नाही। अत्यंत निराशाजनक संपूर्ण हे एका अर्थानं म्हणावं लागेल आणि याचा फायदा जे आहे ते भाजपने घेतला। भाजपने छुपी रणनीती आखली, गनामी कावा राखत जे आहे ते भाजपने आपला विजय संपादन केला आणि सुरुवातीपासून भाजप म्हणत होते की 650च्या वरती जे आहे ते मतदान भाजपला मिळणार। त्यात रणनीतीमध्ये जे आहे ते चंद्रशेखर बावनकुळे असतील, भाजप शिवसेना नेते आशिष जयस्वाल असतील, कृपाल तुमाने असतील, अन्य भाजप नेत्यांनी जे यशस्वी रणनीती जी आखली ते रणनीती यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळत आहे नागपुरात। नक्कीच तेजस, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर नागपूरमध्ये डॉक्टर